जी नारायण पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. त्यांनी देखील 3 शूज जे आहेत ते या ठिकाणी स्पॉन्सर्स केलेले आहेत. तर मी अनिकेत घरत यांना विनंती करतोय की उपेंद्र नारायण पाटील आपण पाहतात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवर आपण पाहताय जबरदस्त दमदार यावेळेला सुरुवात होते, सिंगल मिळते. तशी सुरुवात होईल, संतोषजी पाटील आपल्या समोर जोडले जातील. या मॅच मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर आपण जोडले जाणार आहोत संतोषजी पाटील यांच्याही. तर मॅचची मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जयराज ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त परफॉर्मन्स. मी राजेशजी पाटील सरांना विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण जो टॉस बॉक्स आहे तिथे प्रस्थापित व्हायचं आहे, ही विनंती केली जाईल आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या टॉप 8 मधून टॉप 4 मध्ये गेलेला संघ जर पाहिला तर या ठिकाणी झाई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी वापरली गेली आणि आपल्या गोलंदाजीच्या ओळखीवरच आज टॉप 4 मध्ये येण्याचं या ठिकाणी धाडस पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी नक्कीच जयराज आणि टीम संघाचा कर्णधार आहे. जयराज, काय म्हणशील ज्या पद्धतीने आज तुमची थोडीशी मॅच जर पाहिली तर कुठेतरी असं वाटलं होतं लो स्कोरिंग झाले आणि जे स्कोर आहे 42 धावा म्हणजे या मैदानावर खूप कमी आहेत, होऊ शकत होत्या, परंतु गोलंदाजाचं काय विश्लेषण करशील तू? गोलंदाजी कौतुक तर आहेच, कारण की आम्ही ज्यावेळी फायनल हरलो उमरेला तेव्हा 36 मध्ये 36 पण नाही करून दिले या ग्राउंडवरतीच. म्हणजे आम्हाला विश्वास होता की 45 लास्ट नक्कीच त्याबद्दल नसेल कारण की मॅच सुरू आहे, आपण जास्त वेळ घेणार नाहीयेत आणि अभिनंदन करेन मी या ठिकाणी मोतीलाल शाह, ज्या पद्धतीने तुम्ही टीम उतरवले आज या उमरोळी मैदानावर. पुन्हा येऊया, जॉईन होऊया या चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. फिल्डिंग खराब पाहू शकला, ढिसाळ होती आणि त्याचा नतीजा 4 धावांवर पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने प्रथमेश मोरे अतिशय चांगली बॅटिंग करत असताना 2 रन आणि दर्शन मोरेने क्लास यावेळेला मेंटेन केला गेलाय. प्रथमेश म्हात्रे एका साईडला आपण पाहताय, दर्शन मोरेचा हा फटका यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिली. हितेश वजे पुढे सरसावत आहेत, जे पोलीस दलात कार्यरत आहेत. दोन्हीही जे पोलीस बांधव पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आहेत. निहिल किनी जर असतील तर आपल्या पहिल्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचे तुम्ही हकदार आहात, ते पेंडिंग राहिली होती. हिमेश जर आले असतील ते सुद्धा या. निहिल किंवा हिमेश दोन्हीही त्यांचे प्रतिनिधी आले असतील इथे तर लगेच या. आपण संतोष दवने, रितेश माची, निहिल किणी, भावेश आणि हिमेश घरत केळवेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, रावळीचे. चला, टायमिंगच्या बाबतीमध्ये आपण शार्प राहायचं आहे. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते आणि सरळ चेंडूला पॉइंटच्या वरून खेळले गेले. फिल्डिंग चांगली राहिले त्या ठिकाणी येत आहेत फिल्डर आणि चांगला क्षेत्ररक्षण करत असताना मिस्टर अर्जुनला आपण पाहत आहेत, परंतु या फिल्डिंगवर पाणी फिरलं गेलं. संघाची धावसंख्या 3च्या मदतीने जाऊन पोहोचते ती फलकावर. 12 या धावसंख्येवर दर्शन मोरेने स्टार्ट अगदी नेत्रदीपक दिले आणि प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतायत. प्रथमेश मोरे आणि दर्शन मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मी विनंती करतोय उपेंद्र नारायण पाटील साहेब यांना की या आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत टॉस बॉक्स मध्ये.
तसेच प्रफुल्ल पाटील यांना देखील मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण जे 2 मॅन ऑफ द मॅच आपण पहिल्या दिवसामध्ये राहिल्या होत्या त्या आपण या ठिकाणी देणार आहोत. तर विनंती करेन या आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. आपण पाहतोय पहिल्या दिवसातील ही मॅन ऑफ द मॅच जी पेंडिंग होती ती इथे देण्यात आलेली आहे. तसेच प्रफुल्ल पाटील आपण देखील यायचं आहे. प्रफुल्ल पाटील या लगेचच आपण दुसरी जी मॅन ऑफ द मॅच होती ती देखील इथे देणार आहोत. निहिल किनी जर असतील तर या, किंवा कोणी प्रतिनिधी असतील तर आपण देखील यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स आपण चालू ठेवणार स्कोर. 14 रन्स स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वंश 11 डहाणू टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि स्कोर कार्डवर 14 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल ह्या वेळेला प्रथमेश मोरे पूर्णपणे अचंबित झाले आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये ही ताकद बनली गेले या गोलंदाज मिशांत भौमिक आरेकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. मिशांत मर्देने पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं, चांगली गोलंदाजी केली, 9 रन्स खर्च केल्या. विकेट तर आतापर्यंत मिळालेली नाहीये. चांगला स्लॉक यावेळेला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल प्रथमेश मोरेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते वडले देव पोफरन या टीमची 15 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले जे एकंदरीत 12 बॉलचा खेळ झालाय. 15 रन्स आणि 2 षटकांच्या अखेरीस 15 रन्स. आणि या पण 4 षटकांसाठी ऐकूया संतोषजी पाटील आमचे साथी समालोचक सूत्रसंचालक आणि या उमरोळीचा आवाज या आपण संतोषजी पाटील यांचा ऐकूया. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. सात 7.50च्या सरासरीने इथे मात्र आपण पाहतोय 15 धावा ज्या संघाने पूर्ण केल्या 2 षटकामध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज शेखर वजे आलाय गोलंदाजी मार्कवर. आपण पाहिलं आतापर्यंत भूमीतला देखील गोलंदाजी करताना भूमीत आरेकर ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, 1 षटक हाताळलं गेलं आणि 1 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉट ऑफ लेन चेंडू होता. या चेंडूला पीक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रथमेश आणि दर्शन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रथमेशचा जर विचार केला तर एक्सपिरियन्स आहे, बरीच वर्ष ज्या पद्धतीने आपल्या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी जर पाहिलं तर वंदे मातरम या संघामधून देखील आपण त्यांना खेळताना पाहिलंय. बोईसरचा हा संघ यावेळेस वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा. या स्पर्धेमधून खेळत असताना हा खेळाडू अगदी घडला गेला आणि आज आपल्या 1 गाव 1 फॉर्मॅट साठी जर पाहिला तर पोफरण संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. इथे पाहिलाय रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, नक्कीच सक्सेस होईल आणि सक्सेस इथे 1 बाउंड सीमा रेषे पार येतोय चौकार. एस डीजे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत या ठिकाणी मुख्य मंचावर.
निहिल किनी याची राकेश तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावर जी मॅन ऑफ द मॅच पेंडिंग होती ती देण्यात आलेली आहे. त्यानंतर हिमेश याची देखील पेंडिंग आहे, ती देखील आपण घ्यायची आहे. दिनेश पटेल यांच्या माध्यमातून ही जी ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच ची ती वितरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपण पाहताय दिनेशजी पटेल साहेब, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या युवा चषकामध्ये. 2025 हे सत्र आपण पाहतोय जबरदस्त. आणि यामध्ये जर पाहिलं तर आता मैदानाच्या आतमध्ये अगदी सुरेख फटकार, एक चौकार आणि त्यानंतर आलाय षटकार. या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 26 धावा झाल्या आहेत. थांबायचं नाव घेणार नाहीये, कारण की जाणीव आहे टॉप 4 मध्ये येण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. तेच मात्र सांगताना इथे फलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र गॅप शोधलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु इथे होईल चेंडूची जीत. चेंडू निघून जाईल. कालपेट्रा रोल करत चेंडू सरळ सीमारेषे पार येतोय. आणखीन एक चौकार, 4. ऑफ द मॅच आपण दिनेश पटेल यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वितरण करावी. इथे पाहतोय स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस थोडेसे डोळे झाकले होते, कारण की फटका खेळायचा होता, परंतु कोऑर्डिनेशन आपण पाहतोय झाला नाही चेंडूचा आणि फळीचा. आणि तेच इथे मात्र दर्शवलं जातंय. नाराज असेल स्वतःवर ज्या पद्धतीने 3 फटके खेळलाय. स्लोवर इथे चुकी केलंय. महत्वाचा विकेट होताय, आक्रमण करत होता. इथून जर पाहिलं तर समोरच्या फॉलो थ्रू मध्ये झेल आला आणि इथे मात्र जर पाहिलं तर सोडला गेला. काल असाच एक झेल आपल्याला पाहायला मिळाला होता, ज्याने यतीन पाटील मॅन फ्रॉम नवली जबरदस्त या ठिकाणी झेल टिपला गेला.
आणि नक्कीच त्यामुळे धावसंख्या जे आहेत त्या धावसंख्या आता मात्र 1 ने वाढेल 30 धावा स्कोर कार्डवर. परंतु प्रयत्न खूप चांगले होते. दर्शन मोरे आपण पाहतोय छोटा पॅक 31 धावा झाल्यात, सॉरी 31 धावा झाल्यात. दर्शन मोरे खूप चांगला प्रयत्न केला होता. इथून पाहायला मिळेल पुढचा चेंडू मिस्टर हितेश वजे. स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु इथे दर्शवतोय बॅट ची हलकीशी एज लागली गेली. अगदी मिडल मध्ये नक्कीच होता चेंडू परंतु दर्शवलं गेलं. पंचांनी देखील इशारा दिलाय की बॅटचा संपर्क झाला आणि त्याच कारणात हलकासा अपील झाला होता हितेश वजेच्या मार्फत, परंतु हा अपील या ठिकाणी दर्शवला गेला की बॅट लागले. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 31 या आकड्यावर. चौथं षटक मार्गस्थ आहे. हो फटका चांगला आहे अगदी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे पॉइंट रिजन मधून. वेगाने येईल जोपर्यंत तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. 32 रन्स ऑन दी बोर्ड. खूप चांगली या ठिकाणी जर पाहिलं तर पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. 21 चेंडू मध्ये 32 धावांची एक सुंदर पार्टनरशिप, कारण की विकेट अजूनही आलेला नाहीये. पाहू शकतायत हा चेंडू सोडून दिलाय म्हणजेच हा वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव मिळेल. अगदी दोन ज्या 50s झाल्या होत्या मी म्हणेन खूप चांगल्या रीतीने पार्टनरशिप बिल्ड केली होती, ज्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी जर पाहिली तर जी निशांची होती जी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र फटका तर सजवलाय. पुन्हा एकदा छोटा पॅक बडा धमाका. दर्शन मोरे ऑन फायर होताना जबरदस्त फटका सजवलाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. पद्धतीने आपण पाहिलं त्या क्षेत्ररक्षकाला अगदी स्वास्तिकने स्ट्रेच केली होती बॉडी. हो पुन्हा एकदा हा फटका मारायचा होता परंतु आपण पाहतोय थोडेसे सफळ झाले आणि तेच कारण बनलं. इथे मात्र डॉट चेंडू येईल. हितेश ज्यांनी अनेक टुर्नामेंट मध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि या टुर्नामेंट मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय एक सुरेख कामगिरी करत असताना. पुन्हा एकदा फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे परंतु इथे आपण पाहतोय सिंगल रन्स मिळेल. सिंगलने स्ट्राइक मात्र रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. 4 षटक कंप्लीट झालेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उपस्थित होत असताना संदीपजी पाटील साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्योजक आहेत पालघर विभागातील आपल्याला पाहायला मिळते लंडोरे गावामधील, आणि ज्यांनी फर्स्ट ट्रॉफी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सर्स केलेली आहे असे उद्योजक संदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्याच समवेत जर पाहिलं तर संदीपजी परदेशी या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा फटका तर सजवलाय. फटका छान आहे. जबरदस्त कडक प्रहार. आणखीन एक धमाका. आणखीन एक षटकार. 6 धावा. इथून पाहतोय आपण धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 46 रन्स. दर्शनची आज कमालीची केली कारण 11 चेंडू मध्ये 25 धावा. दुवादार फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा कडक प्रहार. या दिवसाचा देखणीय फटका पाहायला मिळतोय. दर्शन मोरे च्या बॅट मधून आलाय. आणखीन एक षटकार. 6 धावा.
येस आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतायत 50 धावा पूर्ण झाल्यात आपल्या संघाच्या जबरदस्त प्रहार करत असताना इथे मात्र पाहायला मिळेल दर्शन खरोखरच 12 चेंडू मध्ये 29 धावा तुफानी फलंदाजी करत असताना दर्शन मोहरे भूमीत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर लोअर फुलटा चेंडू आहे इथे मात्र गडी बाद होईल गरज नव्हती मला तर वाटतं या रनाची आणि दर्शनने देखील नक्कीच वेटची कॉलिंग दिली होती परंतु नजर या ठिकाणी हटवली गेली प्रथमेश आणि त्या ठिकाणी सरळ सिंगल रन्स घेण्याच्या या नादामध्ये आपण पाहतोय आपला विकेट गमावला जातोय पहिला गडी बाद होईल 50 धावसंख्येवर 4 पूर्णांक जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय एका बाजूला वंश 11 डहाणू संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजेच वडलेदेव पोफरण संघ तर आपण पाहिलं भूमीतची चांगली गोलंदाजी राहिली गेली या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने गडी बाद झाला प्रथमेश बाद झाला निशांत ची चांगली अशी फेकी पाहायला मिळाली आणि तदनंतर थॉट चेंडू आलाय भूमीत आपल्याला पाहायला मिळतोय 4.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय त्याचप्रमाणे मुख्य मंचावर आपण पाहू शकता रोहनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत संदीप पाटील यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज या मैदानावर आपण पाहिलं तर अगदी खाण्यापिण्याची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर होताना घरात कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे पाहिलं तर विशाल किकू यांची भुजिंग सेंटर देखील आपल्याला पाहायला मिळतंय अगदी सज्ज झालाय ज्या पद्धतीने संध्याकाळची वाट पाहतोय की आपण दुपार 17 नंतर अगदी भुजिंग सेंटर चालू झालेला आहे आस्वाद घेऊ शकतायत आपण जाऊया मैदानाकडे हो पुन्हा एकदा बॅटची हलकीशी आउटसाइड एज लागते चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन रिझनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स घेतलं जाईल या सिंगलच्या मदतीने 5 षटक कंप्लीट झालेत 51 धावा स्कोर कार्ड वर 1 गडीच्या मोबदल्यात अजून इथून जर पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील त्यापूर्वी मी 2 संघांना या ठिकाणी नक्कीच कॉलिंग करेन 2 संघ असतील एका बाजूला असेल यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर घरच्या मैदानावर खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय रियांश 11 युवा स्पोर्ट्स युवा उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे चला दोन्हीही संघांनी सज्ज व्हायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने या ठिकाणी मी नक्कीच इनिंग ब्रेक नंतर आमंत्रण देईन की आपण टॉस साठी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे शेवटचे षटक आहे आपल्याला पाहायला मिळेल 6वं षटक घेऊन आलाय पुन्हा एकदा गोलंदाज हितेश वजय ओहो इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय थोडंसं पायावर टाकलेला हा चेंडू पाहायला मिळाला परंतु हलकीशी अपील होती पंच इथे दर्शवतायत थोडंसं लेग साईडच्या दिशेने हा जाणारा चेंडू आहे त्यामुळे सिंगल रन्स मिळेल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 52 52 धावा झाल्यात 1 गडीच्या मोबदल्यात इथून 5 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत पोफरण संघाने जी सुरुवात केली दर्शन मोरेची जी फलंदाजी आपण पाहिली ती फलंदाजी पाहता खूप देखणी आहे खूप चांगले फटके त्याच्या बॅट मधून आले एकंदरीत जर विचार केला तर 2 षटकार 2 चौकारच्या मदतीने 30 धावांवर खेळतोय इथे पाहिलं जाईल आता मात्र कमबॅक करतोय तो म्हणजेच वंश 11 डहाणू संघ पुन्हा एकदा कमबॅक केलाय इथे मात्र जर पाहिलं तर आणखीन एक विकेटचं पतन होताना क्लीन बोल्ड या ठिकाणी
मिस्टर सुदेश पाटील आपण पाहतोय, हा देखील एक जबरदस्त फलंदाज. आणि सुदेशचा जर विचार केला, एक गाव एक फॉर्मॅटने आज जर पाहिलं तर आपल्या गावासाठी खेळत असताना, पोखरण गावासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. याआधी जर पाहिलं तर तो सुद्धा त्याच संघामधून बिलॉंग करत होता, जो संघ आपण प्रथमेशचा पाहिला. वंदे मातरम नक्कीच प्रणाली संघामधून या खेळाडूंना आपण कित्येक वेळा पाहिलं आणि तो काळ गाजवला होता या सुदेशने देखील. कारण की सुदेश एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, लांबवर लांब षटकार मारण्यासाठी नक्कीच जाणला जातोय, परंतु आज गरज आहे. फटका तर चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, लॉंग डिस्टन्स चेस करण्याचा प्रयत्न, परंतु नाही होणार. इथे जर पाहिलं तर आल्या आल्या चौकाराचा डंका पिटतोय तो म्हणजे सुदेश पाटील. यस, चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वर 56 धावा. फटका चांगला आहे, इथे जाणलंय, जुनी ओळख दाखवले सुदेश पाटील ऑन फायर होताना. जबरदस्त फलंदाजी, 2 चेंडू मध्ये 10 धावा. खूप वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच वडलेदेव पोपरण संघ. 62 धावा झाल्या आहेत. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर उच्चांक गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ. कारण मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 42 धावांचं लक्ष जो पूर्ण करू शकले नाही रावळे संघ, परंतु यावेळेस जर पाहिलं तर पोपरण संघाची फलंदाजी, दर्शनची बॅटिंग आणि आता मात्र जर पाहिलं तर सुदेशची बॅटिंग पाहायला अगदी मजा येते प्रेक्षकांना. सुरेख इथे मात्र पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु आउटस्टँडिंग इथे मात्र जबरदस्त प्रयत्न केला आणि गडी बाद होईल. इथे पाहिलं तर सुदेशने ज्या कामासाठी आली ती कामगिरी त्यांनी चोख पार पाडली. कारण की तो जर पाहिला तर या ठिकाणी 3 चेंडू खेळला आणि 3 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 10 धावा त्याच्या बॅट मधून आपल्या संघासाठी. खूप मोलाच्या असतील या 10 धावा. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ जर पाहिलं तर वंश 11 संघ हा देखील एक चांगला संघ आहे, ज्याच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे, कमबॅक करणं जाणतोय हा संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. अगदी जर पाहिलं तर या इनिंगचे चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये जाईल मिस्टर हर्षल नाईक. शेवटचा चेंडू आहे, खूप किमती चेंडू असेल हा, कारण या चेंडूवर जर 2 ते 4 धावा आल्या तर आपला संघ थोडासा मजबूत परिस्थितीमध्ये होईल. याच विचारामध्ये गेले असतील फलंदाज. दुसऱ्या बाजूला विचार केला तर हितेश, ज्याने आतापर्यंत हा विकेट नक्कीच काढलाय, हा चेंडू देखील डॉट करण्याचा प्रयत्न करेल हितेश. बघूया हितेश वजे, हलक्या हाताने कट केलाय, चेंडूवर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न, 1 धाव तर पूर्ण केले आणि एका धावेवरच या ठिकाणी समाधान मानलं जातंय. धावसंख्या जर पाहिलं तर 63, 3 गडीच्या मोबदल्यात इनिंगचं होतंय ब्रेक. इथे मात्र आपण पाहतोय जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष असेल. चला 2 संघाचे कर्णधार आपण या लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. इथे मंचावर आपण जे पाहुणे आलेले त्यांचं देखील स्वागत करणार आहोत. आणि मंचावर या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. माननीय संदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर जी प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आपल्याला स्पॉन्सर्स करताना पाहायला मिळत आहेत. तर मी मितेश दादा यांना विनंती करतोय की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत यासाठी आपण नक्कीच मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. तर मी विनंती करतोय संदीप पाटील दादांना या आपलं स्वागत या स्पर्धेदरम्यान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर संदीप दादांना विनंती आहे आपण स्वागतासाठी या ठिकाणी सुरेख मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून ही ट्रॉफी जी आहे ती आपण देणार आहोत. या स्पर्धेसाठी आपण जी भरीव कामगिरी केली त्यासाठी आम्ही खरोखरच आपले ऋणी आहोत.
आणि त्यानंतर मी संदीप परदेशी यांना विनंती करेन की आपण देखील या युवा चषकाचा स्वागत आपण स्वीकारायचं आहे. मी स्वागतासाठी रोहन घरत यांना विनंती करतो. या रोहन, आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी परदेशी, खऱ्या अर्थाने जर संदीप परदेशीचा जर विचार केला तर युवा टीमला स्पॉन्सर्स म्हणून अनेक वर्ष ज्यांनी आपल्याला पाहायला मिळाले आणि तेच आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर रोहनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन मनीष गावड यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण रोहन पाटील यांचं देखील यथोचित स्वागत पुष्पगुच्छ देऊन करणार आहोत. अगदी आज मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मंचावर खूप मोठ्या प्रमाणावर आज मान्यवर उपस्थित होणार आहेत. त्याचप्रमाणे चला, एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघ कर्णधार या आपण लगेचच या. एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाचा कर्णधार मुरबे संघ प्लीज. आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत आणि आमचे मान्यवर देखील टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. तर या लगेचच एकविरा स्पोर्ट्स. चला लवकरात लवकर यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. चला प्लीज लवकरात लवकर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या, कारण पाहुणे मंडळी त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत. आणि पहिल्याच बॉलवर सॉफ्ट डिसमिसल हितेश वजे बॅक टू द डगआउट. आणि काय सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळतं वडले देव पोपरण या टीमच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवर विकेट मिळत असताना काय गोलंदाजी केले. 64 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर डेंजरस बॉलर, मॅग्निफिसंट बॉलिंग. येस, मुरबे संघ थोडी घाई करा प्लीज. मान्यवर आमचे थांबलेले आहेत कारण आम्ही जी कॉलिंग होती तुम्हाला 3 ओव्हर अगोदर दिली होती. तर विनंती असेल जेव्हा तुम्हाला कॉलिंग दिली जाईल तेव्हा तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहत जा, कारण आपण आजचं शेड्यूल जे आहे ते खूप अगदी वेळेवर आपण पूर्ण करणार आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनल आणि त्यानंतर बक्षीस समारंभ हे पूर्ण नियोजन आमचं असणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला कॉपरेट करा हीच अपेक्षा असेल तुमच्याकडून. टक्कन आवाज आलाय, अर्थातच गोड आवाजात गोड चौकार की षटकार. षटकार 6 धावा. अर्जुन गायकवाड इज ऑन फायर. शिवसाई कन्स्ट्रक्शन स्टँडला सलामी देणारा हा षटकार
मॅग्निफिसंट टायमिंग. धन्यवाद. या प्रेझेंटेशन ठिकाणी आपण पाहतोय पालघरचे उद्योजक संदीपजी पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते एका बाजूला युवा चषक आणि 2025 असं कॉलिंग असणार आहे. यस, आपण पाहू शकतायत युवा चषक कॉल आहे आणि 2025 आलाय. जेच युवा उमरोळी रियांश 11 युवा उमरोळी संघाने. यस दादा, आपण पुन्हा एकदा विराजमान व्हा. नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे आज? आपण पूर्ण संघ या ठिकाणी काही चेंजेस होणार आहे? चेंजेस नाही, खेळत आलाय त्याच पद्धतीने मी खेळण्याचा प्रयत्न करू. टॉप 4 मध्ये जाण्याची नक्की इच्छा असेल, काय प्लॅनिंग केलंय टॉप 4 मध्ये जाण्यासाठी? काय प्लॅनिंग तर नाही, जसा गेम चालू आहे तसाच करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व प्लेअरला एकच सांग, प्रत्येकाने 100% फायनल पर्यंत पोहोचू. जाऊया मुरबे संघाकडून. अमित दादा, ज्या पद्धतीने आपण पाहता आपला संघ आज पहिल्या तिसऱ्या दिवसामध्ये गुड परफॉर्मन्स दिलाय, आज चेंजेस काय असणार आहे? चेंजेस विचार केला तर उमरोळीचा संघ आहे, म्हणजे घरच्या मैदानावर आहे, त्यामुळे थोडासा दबाव असणार आहे तुमच्यावर देखील. काय म्हणाले याबद्दल? हा, त्यांचं नक्कीच होम ग्राउंड आहे, थोडाफार दबाव असणार, पण आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील, कारण की मॅच चालू आहे. तर पुन्हा एकदा जाऊया, जॉईन होऊया कमेंट्री बॉक्स कडून. 6 रन्स पहिल्या विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहत आहेत. विजयासाठी 64 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. अर्जुन गायकवाड स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. दर्शन मोरे आणि प्रथमेश मोरेने जी बॅटिंग केली ना, ती क्लास पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी फलंदाजी करायची, कलात्मकतेचे आविष्कार कसे दाखवायचे, याचं प्रात्यक्षिक पहिल्या इनिंगला आपण पाहिलं वडलेदेव पोपरण या टीम कडून. तर गोलंदाज आता आपण पाहत आहेत करण पाटील. करणचा बॉल अर्जुन गायकवाडच्या बॅट मधून. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मॅक्झिमम 6, षटकार 6. हा फटका तुम्ही 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. काय टायमिंग प्रॉपरली होतं. छोटा पॅक बडा धमाका. 111 डहाणू टीमचा एक हर हुन्नरी खेळाडू, इमर्जिंग प्लेअर असं म्हणायला हरकत नाहीये अर्जुन गायकवाड. काय क्लास बॅटिंग पाहायला मिळते. द स्कायचा जरूर फटका जो फेवरेट पाहायला मिळतो त्या पद्धतीने पाहायला मिळाला. ब्रँडन मॅक्युलम अँड AB डिव्हिलियर्स या फलंदाजांची आठवण करून देणारा हा षटकार आपण पाहिलात. क्लास बॅटिंग, अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग. वॉट अ बॅटिंग. अर्जुन गायकवाड फक्त एकच नावाची चर्चा पाहायला मिळते या षटकामध्ये. 16 रन, 16 लॉस ऑफ 1 विकेट. करताना 31 बॉल मध्ये आता 48 रनची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी, अपेक्षित सुरुवातीची गरज असते सलामीवीरांना, आणि ती सुरुवात आतापर्यंत यावेळेला पाहायला मिळते. काय बॅटिंग केले ऑन साइडला. क्लास, इझिली डन अँड लुक एट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. अर्जुन गायकवाड नावाचं वादळ या उमरोळीच्या सुप्रसिद्ध मैदानात घोंगावलंय. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर तब्बल 22 वर जाऊन पोहोचली गेली. 30 बॉल आणि विजयासाठी 42 रनची आवश्यकता असेल. अर्जुनची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. काय क्लास बॅटिंग, सुपर बॅटिंग. 30 बॉल आणि 42 रनची आवश्यकता आहे. अर्जुन गायकवाड 5 बॉल मध्ये 22 रन, 1 चौकार, 3 षटकार, 440 चा स्ट्राइक रेट पाहायला मिळतोय. आमच्या व्यासपीठावर आदरणीय संदीपदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सनसाई चषकाचे अध्यक्ष
आणि सनसाई ग्रुपचे संस्थापक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, एक प्रामाणिक बिझनेसमॅन आणि समाजसेवेचा वसा आणि वारसा घेणारा असं नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व उपस्थित आहेत आणि त्यांच्याच साक्षीने मात्र आपण पाहतायत त्या ठिकाणी ही मॅच सुरू आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं नवीन बॉल आपल्याला दिलं जाईल. सेकंड ओव्हर आहे पॉवर प्ले. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सुंदर लढवत, कडवी झुंज, कडवा संघर्ष. चॅम्पियन्स कोण बनेल 32 संघांमधून याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे लाडके आयोजक, अतिशय चांगली कष्टाळू आयोजक आहेत ज्यांनी खूप चांगली मेहनत घेतली. कारण आयोजन म्हटलं तर घर कमी आणि मैदान जास्त. आयोजन म्हटलं तर घराला, फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. हे समीकरण म्हणजेच आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या सर्वांना मानाचा मुजरा असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून जे आयोजक आहेत आमचे लाडके आयोजक पाहायला मिळत आहेत. मितेजी पाटील अर्थातच मिंकी दादा यांना आपण पाहू शकाल. वैभवजी पाटील, विकी दादा यांना आपण पाहतायत. अजयजी वजय, अजितजी वजय, मनीषजी गावड, तन्मयजी घरत, अनिकेत घरत, विरंजन राऊत, मयूर घरत, नचिकेत गावड, सुजित कुडू, रोहन घरत, दीपेश पाटील, गौरव पाटील, सनी घरत, प्रवीण पाटील, तेजस राऊत, विशाल घरत, सुशांत वजे, आनंद पाटील आणि अनिल चव्हाण आणि संपूर्ण टीम ज्यांनी कष्ट घेतलेत. चांगला बॉल. ह्या वेळेला पंचांकडे अपील केली कोणतीही, मात्र अपीलला दाद मिळालेली नाहीये. चांगला बॉल होता. संदेश धारणे जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं हितेश वजे आणि संदेश धारणे हे दोन्ही फलंदाज असे आहेत खेळाडू की या संघाला घेऊन चालताना पाहायला मिळतात. ही खूप महत्वाची बाब आहे. 22 रन झालेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. हर्षल नाईक. हर्षलचा हा बॉल इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर थोडेसे दूर आहेत. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 वर जाऊन पोहोचले गेले. रन. 24 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज सज्ज होईल हर्षल नाईक संदेश धारणे समोर. अप्रतिम स्विचिटचा फटका. काय फटका खेळलाय. जबरदस्त टायमिंग, बेमिसाल. जणू काही टीम साऊदीने टाकलेला चेंडू आणि केविन पीटरसन यांनी खेळलेला हा फटका. रिव्हर्स स्वीपचा ब्रह्मास्त्र. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. 28 ला 1. सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला अर्जुन गायकवाड तर एका साईडला संदेश धारणे. हर्षल नाईकला विकेटच्या शोधामध्ये आहे. हा छान चेंडू होता. थोडासा बाउन्स मिळाला. मातीची खेळपट्टी आहे. मातीच्या खेळपट्टीवर तुमचं कौशल्य आणि नैपुण्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता याला महत्व नाहीये. तुम्ही कशी प्रॅक्टिस करता, कोणत्या हेतूने प्रॅक्टिस करता याला महत्व असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 28 ला 1. आतापर्यंत बॉल फेकून झालेत ते 4. चिराग तरी आम्हाला ही माहिती देतात. साहिल पाटील आहेत आज. विश नेटवर्क विश्वास पाटील जे स्वतः प्रोप्रायटर आहेत या लाईव्हचे. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा अप्रतिम दर्जेदार रोहित पाटील यांच्या स्वागतासाठी, रोया दादा यांच्या स्वागतासाठी चौकार. 4. 32 रन. स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करणारा धमाकेदार युवा चषक चौकार. 4.
त्यांची एक झलक या आपण पाहू. चोवीस बॉल आणि 28 रन. यस पंच, चला टायमरच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, कारण दुसरीच मॅच सुरू आहे आणि आपल्याला अजून 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्यामध्ये सेमीफायनल, फायनल ही मात्र जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल, याची दखल घ्यायची आहे. डहाणू टीमचे जे पाठीराखे आहे समर्थक, त्यांना विनंती करेन त्या साईडला आपण बसायचं आहे प्लीज. थोडंसं आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग, आज डहाणूच्या ग्रामस्थ मंडळी उपस्थित झालेत, आपली या स्पर्धेला शोभा वाढले. यावेळेला काय फटका खेळलाय, बॉडमॅनचा चांगला वापर, परंतु यस टेकन. एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या स्थिरता 23 बॉल आणि 28 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. सामना जबरदस्त बॅलन्सिंग अजूनपर्यंत निशांत मर्दे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचले गेले. आपण पाहत आहेत युवा चषक उमरोळी 2025. चांगला चेंडू होता ऑन साईडला, ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. पुढे सरसावत असताना प्रथमेश मोरे 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल आहेत आता तुमच्याकडे 22 आणि 22 बॉल मध्ये 37 रन. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. थोड्याच वेळात या सामन्यानंतर युवा उमरोळी, रियांश 11 युवा उमरोळी टीम 2 हात करणार आहे. प्रतिस्पर्धी संघ यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीम समोर, स्वतःच्या होम ग्राउंडवर आणि होम क्राऊड समोर एक थोडासा दबाव तर असेल, परंतु एन्जॉय करतील क्रिकेटला. हलक्याच्या हाताने लेग लँस करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, मनगडाचा वापर केला, हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिली. दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी सज्ज झाले होते दुसऱ्या धाव घेण्यासाठी, परंतु इथे प्रशांत मोरेला पाहिलं तिथे थांबले. 1 रन मिळाली. टाळ्यांचा कडकडाट प्लेयर स्टँड मधून डहाणूकरांच्या. एकेरी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38. 21 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण. 21 बॉल 26. विश नेटवर्कला जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम. साहिल पाटील जे विश नेटवर्कचे स्वतः अपडेटर आहेत. या बोला ऑन साइडला फटका तर छान आहे, बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. कलात्मक
बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. 20 बॉल्स रिमेनिंग अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. 20 बॉल आणि 22 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतात हा सामना संदेश धारणे आणि निशांत मर्दे. संदेश धारणे एक चिकाटी प्लेयर, चिकाटी प्लेयर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. या संघाची भिंत आहे संदेश धारणे, द वॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, निशांत मात्रेचा बेजबाबदार फटका. टीमला 19 बॉल आणि 22 रन. गेल्या मॅचचा विचार करता आपण पाहिलं विहान 11 श्री जागमाता रावळे टीमला विजयाकरता 42 रनचं टार्गेट सेट करत असताना तिथे होऊ शकला नाहीत. हा क्रिकेटचा इतिहास या स्पर्धेमध्ये सांगतोय. एकोणीस बॉल आणि 22 रन. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. चांगला बॉल, शेखर वजेला पूर्णपणे बीट केलं. खालून चेंडू निघून जातोय. सबमरीन डिलिव्हरी. षटक क्रमांक कंप्लीट झाले 3 आणि 3 षटकांमध्ये 42. 18 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 22 रन. सामना कोणत्याही बाजूने, कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. क्रिकेटची हीच खरी मजा असते. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तो आहे क्रिकेट. जाऊया, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ड्रिंक्स ब्रेक तर देऊया आपण. तर धन्यवाद. या ठिकाणी या मुख्य मंचावर उपस्थित भरतजी वनमाळी ग्रामपंचायत सदस्य, तसेच हरेश्वरजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच कुंदन गावड या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील शब्दसमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपण आज त्याची धम्माल नक्कीच आज मेजवानी घेणार आहोत. तर उर्वी डीजेच्या मार्फत आपण ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा नक्कीच आपल्याला ऑन होताना. यस. डहाणू टीम आपण पाहतायत. संदेश धारणे आतापर्यंत चिकाटी प्लेयर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय मिस्टर हर्षल नाईक. एक षटक 14 धावा खर्च केलेत. या षटकामध्ये कमबॅक करेल का? चांगला बॉल, बॅटची एज, स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना
दाखवून दिलं गेलं, बॅटची हलकीशी एज होती त्याला सुद्धा ठाऊक होतं आणि अशा सिच्युएशन मध्ये काही फलंदाज क्रीजच्या बाहेर निघत नाहीत आणि आपण कित्येक वेळा पाहिलेत की अशा सिच्युएशन मध्ये मी चांगला सेट फलंदाज आहे तर मी का बाहेर निघू पंचांचं बोट येण्याच्या अगोदर, परंतु काही खेळाडू सेन्सेशनल असतात आणि त्या पद्धतीने संदेश धारणेने स्वतःला या ठिकाणी सिद्ध केलं की माझ्या अंगीकृत ते डिसिप्लिन आहे आणि डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 42 ला 4 धक्के बसले गेले, 17 बॉल आणि 22 रनची आवश्यकता. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे. ज्या पद्धतीने वडलेदेव पोखरण या टीमने आता कमबॅक केलंय आणि खास स्पेशली हर्षल नाईकने, कारण गेल्या ओव्हरमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाजी करताना पुन्हा एकदा हर्षल नाईक, म्हणून मी म्हटलं होतं की कमबॅक करेल का या षटकामध्ये आणि महत्त्वपूर्ण विकेट मिळवले संदेश धारणेसारख्या एक सेट फलंदाज. 17 बॉल आणि 22 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. फुलटॉस बॉल होता ऑफ साईडला, गॅप मध्ये खेळला गेलाय. त्या ठिकाणी फिल्डर प्रथमेश मोरे पुढे सरसावतील लॉंग ऑफ कडे वाईट डिश मध्ये ठेवले गेले होते. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 वर जाऊन पोहोचले गेली. 16 बॉल आणि 21 रन. हर्षल नाईक मोठे फटके मारून देत नाहीयेत. आता हेमंग मेहरला न्यू बॅटर म्हणून पाठवले गेले. 1 रन त्याच्या बॅटमधून येते. थोडेसे होप्स वाढले असतील. शेखर वजीसारखा धट्टाकट्टा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कशी रणनीती असेल, काय स्ट्रॅटेजी आखली जाईल या बॉलवर, या आपण पाहूया. फुलटॉस बॉल होता. परफेक्ट बॅटचं एलिव्हेशन ह्यावेळेला पाहायला मिळालं नाही. चेंडूला एक्झिट करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. बॅटची एज घेत चेंडू शॉर्ट थर्डमॅनला निघून जातोय. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 44 ला 4. आता बॉल आहे तुमच्याकडे 15 आणि 15 बॉल मध्ये 20 रन. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. रियांश 11 युवा उमरोळी आणि एका साईडला संघ पाहायला मिळेल यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. 15 बॉल आणि 20. हर्षल नाईक मोठे फटके मारून देत नाही आहेत. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, फिल्डिंग करतील, फेकतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 45 रन्स. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल आणि 19 रन. पहा, गेल्या मॅचची सुद्धा हीच सिच्युएशन होती. ज्यावेळेला जीत पाटील बाद झाला विहान 11 श्री जागमाता रावळे टीमचा, त्यानंतर फलंदाज बाद होत गेले. नेहिल किनेने थोडासा बेजबाबदार फटका खेळला आणि संकल्पने सुंदर जजमेंटने झेल टिपला आणि 3 झेल त्याचे खूप मायने राखले त्या सामन्यामध्ये. 14 बॉल 19. उलटॉस बॉल होता ऑन साईडला. जरूर चांगल्या पद्धतीने खेळले गेले. डीप मध्ये बॉल जरूर आला होता. असं वाटलं होतं एका क्षणाला की खूपच बिमर असेल, परंतु तसं काही घडलं नाही. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 46 रन. 13 बॉल आणि 18 रनची आवश्यकता असेल. 13 बॉल 18 रन्स हे सामन्याचं समीकरण. पहिल्या 2 ते 3 षटकांचा विचार केला, 2 षटकांमध्ये धावा मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 13 बॉल आणि 18 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना हर्षल नाईक. सुंदर सामना. हर्षल नाईक थोडेसे यावेळेला जरूर प्रेशराईज तर आहेत. पावलांमध्ये बिघाड, रनअप चुकला आणि इथून थोडंसं प्रेशर असतं. संपूर्ण भारतभर तिरंगा फडकताना पाहायला मिळतोय. आज प्रजेला खऱ्या अर्थानं सत्ता मिळाली आणि म्हणूनच आज रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिनाच्या सर्व आमच्या भारतीय नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे हेमंग मेहरच्या बॅट मधून, परंतु इथे चुकी केली. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. आणि राखतोय कॅचेस विन द मॅचेस. 1983 चा वर्ल्ड कप का आला
त्याचं एकमेव कारण होतं 32 पावलं धावून कपिल देव रामलाल निखंज यांनी विवियन रिचर्ड सरांचा झेल टिपला आणि वेस्ट इंडिजचा हॅट्रिकचं स्वप्न वर्ल्ड कपच्या माध्यमातून भंग झालं आणि त्यामुळेच तो चांगला झेल टिपला. म्हणूनच आपल्या भारतीयांना तो वर्ल्ड कप 1983चा मिळाला आणि तिथून जे क्रिकेटचे वादळ आणि प्रचंड वेगाने वारे वाहू लागले हे क्रिकेटचे भारतामध्ये, त्यानंतरचा आपण विचार केला तर सूर्यकुमार यादवने जो झेल टिपला डेव्हिड मिलरचा आणि 2024 साली आपलं स्वप्न पूर्ण झालं T20च्या विश्वचषकाचं. भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबईकर याच्या नेतृत्वाखाली सूर्या तळपला हे महाराष्ट्र टाइम्सच्या पेपरला हेडलाईन आपण पाहिली होती. म्हणजे कॅचेस किती महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये हे आता या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. आता 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. समोरच ध्वज आपल्याला पाहायला मिळतात फडकताना वेगवेगळ्या रंगाचे. तिरंगा आपण पाहू शकताय समोरच आपल्याला तिरंगा. अतिशय आज त्या संपूर्ण शूरवीरांसाठी नतमस्तक आपण होऊया. उत्सवास 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52ला 4, 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता असेल. जबरदस्त सामना 111 डहाणू वर्सेस वडलेदेव पोफरण. यावेळेला हा झेल खूप महत्वपूर्ण. दर्शन मोरे ती चुकी करतायत. हर्षल चेंडूचा पाठलाग करतोय. आज नशीब साथ आवश्यकता आहे. चांगला बॉल यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखण्यात यश मिळवलंय. सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये. पहा सुदेश पाटील यांनी झेल टिपला असता तर इथे थोडंफार पारडं जड झालं असतं. वडलेदेव पोफरण या टीमचं 6 रन वाचल्या असत्या. दर्शन मोरेने कॅच टिपला असता तिथे 4 रन वाचल्या असत्या. म्हणजेच इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. बॉल आहे 10 आणि 10 बॉल मध्ये 8. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक मॅच. चेंडू आपण पाहिला. यस वाईट बॉल. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट लाईनच्या खूपच बाहेर होता. पहा किती प्रेशर असतं पंचांवर अशा वेळेला. 10 बॉल आणि 7 रन. आपण फक्त आम्ही समालोचन करताना सॉरी म्हणू शकतो परंतु पंच त्या ठिकाणी सॉरी बोलणार नाहीत. म्हणून पंचांचा रिस्पेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या 57, 10 बॉल आणि 7. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फोरआर्मचा वापर केलाय. सुदेश पाटील येत आहेत. आता चुकी करतील का तर नाही. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. उचलेत 9 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. फुलटॉस बॉल होता. ह्या वेळेला 1 बाउन्सने चेंडूला फेल केलं गेलंय. आता बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता. सामना बॅलन्सिंग पैसा वसूल मॅच पाहायला मिळते.
वंश11 डहाणू, जे राजनजी पाटील हे ओनर आहेत या संघाचे, पॅकर्स आहेत वंश11 या नावाने. सुपर मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. अमोल मोरेचा हा बॉल या वेळेला सरळ चेंडू निघून जातोय. ग्रेट बॉलिंग आणि सरळ चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. या दरम्यान आपण पाहतायत उमरेली ग्रामपंचायत सदस्य सुमितजी बाजे साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य मंचावर येऊन सामन्याचा आनंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 7 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. अमोल मोरे या वेळेला वाईट यॉर्कर. क्या बात आहे. जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण पाहिलात तर ज्या पद्धतीने रिव्ह्यू या आपण DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चेक केलं जाईल. थर्ड अंपायर विरल नायर सर आहेत आमच्या ऑलरूम मध्ये. निशांत वनमाळी पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर. अतिशय चांगली कणखर बॅटिंग पाहायला मिळाली आणि पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. फेअर डिलिव्हरी. जबरदस्त 6 बॉल आणि 7 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. संपूर्ण प्रेक्षक वर्ग सांगत असतील उमरोळीच्या या सुप्रसिद्ध ऐतिहासिक मैदानात आल्यानंतर सार्थक झालं. आजचा दिवस या वेळेला पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. आणि आदरणीय सन्माननीय संदीपदादा पाटील सुद्धा म्हणत असतील की आल्यासारखं सार्थक वाटलं की चांगला खेळ पाहायला मिळाला. अट्टीतटीच्या लढतीमध्ये संदीपजी परदेशी साहेब आणि रोहनजी पाटील म्हणत असतील की आपण नंडोरेवरून इथे प्रेमाच्या प्रती उमरोळीकरांच्या आपण सज्ज झालोय, उपस्थित झालोय, सदिच्छा भेट दिले आणि त्याप्रती आज मॅच पाहण्याचा योगायोग सुद्धा पाहायला मिळाला. चला स्पीडअप करा जरा गेम. वेळेकडे सुद्धा लक्ष द्या. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. 6 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. काय सामना होता कुठे आला कुठे. 10 रन वेस्ट गेल्यानंतर सुद्धा सामना या स्थितीमध्ये येईल हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. म्हणूनच क्रिकेट या खेळाला लोकप्रियता प्रचंड का मिळाली त्याचं एकमेव कारण कधीही कोणत्याही सिच्युएशन मध्ये कधीही सामना झुकू शकतो. जरी हा खेळ इंग्लंडला जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण संगोपन हे भारतीयांनी केलं आणि म्हणूनच आज लोकप्रिय हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 7 रनची आवश्यकता आहे. आज जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. गोलंदाज चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. नेक्स्ट मॅच नंतर आपल्याला थोडंसं शुअर राहावं लागेल. नो एक्सक्यूज. 5 षटक 25 मिनिटे. अन्यथा त्या ठिकाणी एक प्लेअर तुमच्या सर्कलमध्ये येईल. हे स्ट्रिक्टली आता रूल्स आपल्याला या ठिकाणी फॉलो करावे लागतील. अन्यथा आजच्या दिवसात मॅच होणारच नाहीत. 6 बॉल 7. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू जाळ्या रचला आणि ट्रॅप रचला होता. सातची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर ट्रॅप रचला. थोडासा चेंडू फ्लाइट मिळाली होती चेंडूला. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे आला वेगाने आणि अतिशय चांगला जजमेंटने झेल टिपला गेला. एक क्लास कॅच, कार्बन कमाल कॅच पाहायला मिळाली. सर जरा स्टंप बघायचे. स्टंप बघायचे सर. 5 बॉल 7. पाच बॉल आणि 7 रन. युवा चषक उमरोळी 2025 आपण अनुभवतायत. या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम. आज प्रजासत्ताक दिन आणि खऱ्या अर्थानं आज हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर संडे सुद्धा आपण पाहू शकाल.
चांगले झेंडे आपण पाहू शकताय जे लहरले जातात ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने अशा प्रकारची रचना केली जाते. 5 बॉल आणि 7 जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 7 चेसिंग कंपल्सरी. काय सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट पोफरन टीमच्या समर्थकांकडून. तर एका साईडला डहाणूचे समर्थक थोडेसे शांत राहिलेत. सन्नाटा पसरलाय. 4 बॉल आणि 7 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज मिस्टर प्रथमेश मोरे. यावेळेला ऑन साईडला प्रदीपने हा षटकार ठोकला आणि या वेळेला सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस मार्ग सुकर झाले. आवश्यकता प्रदीप नावाची चर्चा आता होणारच. काय जबरदस्त हा षटकार ठोकलाय आणि सुपर बॅटिंग करत असताना प्रदीप सुपर बॅटिंग क्लास टायमिंग होतं. मॅच विन करून दिली तर प्रदीप आज त्याच्या स्टेटसला हा स्ट्रोक राहील यात ती मात्र शंका नाहीये. 3 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. चांगले प्रयत्न केले. म्हणतात ना पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो आणि आपण प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला यश ऑटोमॅटिकली मिळत राहील. 3 बॉल 1 ते प्रयत्न केले प्रदीपने की इथून मला षटकार ठोकायचा आहे प्रथमेश मोरेच्या अगेन्स्ट आणि चांगला षटकार पाहायला मिळाला. असं नाहीये की प्रॉपरली टायमिंग सहित त्याने षटकार ठोकला. 3 बॉल 1 जर मिस टायमिंग स्ट्रोक झाला असता बॅटचं टॉपेज लागलं असतं. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहे जीवाच्या आकांक्षा करताय. 2 षटकार